मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रीडिंग घेऊन आली बरं का. रीडिंगचा विषय आहे जो श्रीकृष्णांनी दिलेला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं, या शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला श्रीकृष्ण दाखवून देत आहे की काय असतं सुख. सुख 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 सगळ्या गोष्टी तुम्ही मागताय, सुख मागताय परमेश्वराकडून, सगळ्यांकडून, तुमच्या आराध्यांकडून की मला सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, सगळं मिळालं पाहिजे. हे सुख काय आहे, या सुखाचा काय अर्थ आहे आणि तुमच्या लेखी जो अर्थ आहे, तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या आयुष्यात सुखाची व्याख्या काय आहे, त्याचा खरा अर्थ आणि त्याची खरी जी ऊर्जा तुमच्या याच्यामध्ये आहे, त्याचा अर्थ खरा तुम्हाला श्रीकृष्ण दाखवून देत आहेत की काय आहे सुख जे तुमच्या आयुष्यात लवकरच येते किंवा ते तुम्ही अनुभवताय. हे सुख सुख काय असतं याचा एक आत्म अनुभव तुम्हाला श्रीकृष्ण करून देत आहेत. खूप पीसफुली, शांत, आनंदित असं आयुष्याची एक सफर तुमच्या सुरू होते. तर त्यासाठीच तुम्हाला श्रीकृष्णाचा हा मेसेज होता की ते तुमच्याबरोबर आहेत. पण यामध्ये तुम्हाला जो काही मेसेज त्यांना द्यायचा आहे, सुखाचा खरा अर्थ सांगायचा आहे, तो या रीडिंगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर रीडिंग शेवटपर्यंत ऐका, कारण ही रीडिंग त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे ज्यांच्यापर्यंत श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे, ज्यांच्यापर्यंत श्रीकृष्णांना हा मेसेज पोहोचवायचा आहे, तिथपर्यंतच ही रीडिंग पोहोचेल. तर नक्की रीडिंग शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट करूनही सांगा की तुम्हाला काय सुखाचा अर्थ श्रीकृष्णांनी सांगितला, काय मेसेज असा या रीडिंगमधला आहे जो तुमच्याशी कनेक्ट झाला आणि तुम्हाला हा अर्थ तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवला. तर बघूया आपण काय आहे, काय सांगतायत श्रीकृष्ण की सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि ह्या तुमच्या सुखाला आनंदाचा म्हणजे असा फुलांचा वर्षाव तुमच्यावर होते, सुखाची बरसात तुमच्यावर होते. हे जे सुख आहे त्या सुखाची तुम्ही आतुरतेनं वाट बघत होता, ते सुख तुमच्याकडं येत आहे. एक्सेप्ट मिरॅकल्स जे कार्ड पहिलंच आहे. आणि साक्षात श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत की तुम्हाला सुख म्हणजे नक्की काय असतं, या शब्दाचा अर्थ तुम्हाला तुमच्या जो सफर तुमच्या आयुष्याचा सुरू झाला आहे, आध्यात्मिक सफर असेल, नवीन काही सफर असेल, कुठं तुम्ही फिरायला गेला असेल, निसर्गामध्ये तुम्ही गेलेला असेल, तर सुख सुख काय आहे हेच सुखाची व्याख्या तुम्हाला ते सांगतात की असं सुख तुमच्या दारात येऊन राहते की ज्या सुखाचं म्हणजे आज हार्ट चक्रा तुमचं ओपन होते, तुमच्या हृदयातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इतरांपर्यंत मांडताय, तुमचं हृदय मोकळं होते, समोरच्याला जसं हील करताय तसं स्वतःला सुद्धा हिलिंग देत आहे आणि स्वतः सुद्धा हील होत आहे. नवीन नवीन गोष्टी आहेत, नवीन माणसं आहेत, नवीन जग आहे, या जगाशी तुम्ही संपर्कात येत आहे आणि त्यामुळं तुम्हाला तुमचा जो काही तुमच्या जी फायनान्शियल काही सिच्युएशन डाऊन झाली असेल किंवा सगळ्या गोष्टी असतात, काही नवीन गोष्टी तुमच्यामध्ये स्वीकारण्याची क्षमता येत नव्हती, ती क्षमता तुमच्यामध्ये येते. सुख म्हणजे नक्की काय असतं हे श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात की मिरॅकल्स, असं चमत्कारिकरित्या जादूगर जसा म्युझिशियन असतो, म्युझिशियन सारखी तुमची जी एनर्जी आहे तशी ती फ्लो होते, म्युझिशियन सारखे जादूगार होताय तुम्ही. ज्या गोष्टी तुमच्या हातून हे होणार नाही माझ्याकडून म्हणत होता, त्या गोष्टी तुम्ही चुटकी सरशी करायला लागणार आहे. सुख म्हणजे काय असते नक्की, सुख म्हणजे हेच असते, ह्याच गोष्टीत मिरॅकल्स होणार आहेत, जे मला हे माझ्याकडून होणारच नाही, हे शक्यच नाही, हे असं कसं मी करू, अशा गोष्टींचा एक संभ्रमात जी एनर्जी तुमची राहिली होती, स्टक होऊन राहिली होती. काही अशा नकारात्मक एनर्जीचा प्रभाव होता की तुम्ही निर्णय घेऊ शकत नव्हता, निर्णय क्षमता तुमची, तुम्ही कुटोकापर्यंत जाणार, निर्णय घ्यायच्या याच्यापर्यंत जाणार पण निर्णय घेऊ शकत नव्हता, ते निर्णय तुम्ही आता घेऊ शकणार आहात. म्हणजे सुख सुख म्हणजे हेच सांगताय श्रीकृष्ण की तुमच्या आयुष्याचा जो ही जर्नी जी आहे त्याचा कायापालट होतोय. एक जर्नी संपवून, एक सायकल संपवून नवीन सायकलमध्ये तुम्ही एंटर करताय. मग यामध्ये तुमच्याबरोबर खूप अनुभव आहे, खूप लोक आहेत, आशीर्वाद आहेत, ब्लेसिंग्स आहेत, हे सगळी एक पुरचुंडी घेऊन तुम्ही पुढे चाललेले आहात. आणि त्या दारात सुखाचं, वैभवाचं जे झाड आहे, आपण काय म्हणतो एखाद्याला असं काय म्हणतो की पैशाचं झाड लागले का, तसं झाड तुमच्या दारात असणार आहे आणि ते श्रीकृष्णांना दिसतंय, तुम्हाला त्याचा अनुभव येईल. जे काही म्हणजे ॲज अ एक्सपेक्ट मिरॅकल्सचं जे कार्ड आलेलं आहे, सुख म्हणजे नक्की काय असतं तेच. आर्थिक समस्येवर तुम्ही खूप म्हणजे तुमच्या जर्नीमध्ये काय असेल तर ते आर्थिक समस्या तुम्ही खूप अनुभवली किंवा लोकांचं ज्यांच्या बरोबर तुम्ही राहिलात किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ, तुमची एनर्जी स्पेंड केली, त्यांना तुमच्या असण्याची कधी जाणीवच नाही झाली. तुमच्या असण्याची, तुमच्या सपोर्टची, तुमच्या साथ देण्याची कधी जाणीव नाही झाली. ती जाणीव सुद्धा या ह्याच्यामध्ये होऊन, आणि ज्यांना खरंच जाणीव आहे किंवा खरंच अशी माणसं आहेत जी खुल्या दिलाची आहेत, म्हणजे ओपन हार्टेड लोक आहेत,
खूप मायाळू आहेत, प्रेमळ आहेत, नवीन नवीन गोष्टींमध्ये पुढे नेणारी आहेत, काहीतरी शिकवणारी आहेत आणि शिक्षण देणारी आहेत, अशी लोकं तुमच्याशी जोडली जातील. सुख म्हणजे नक्की काय असतं? हेच असतं. संगत महत्त्वाची असते. तर श्रीकृष्ण तुम्हाला हेच सांगतायत. सुख, सुख तुम्ही काय म्हणताय? तुम्हाला एका नकारात्मक असेल किंवा अशा ह्याच्यातून असेल, सिच्युएशनमधून तुम्हाला काढून एका हायर ह्याच्यामध्ये तुम्हाला शिफ्ट केलं जातंय. हा मेसेज तुमच्यासाठी आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं? म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, जी काही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते, तुमच्याकडे आलेली संधी आहे, ती संधी सोनं करणार आहे तुमच्या आयुष्याचं. आणि म्हणून तुम्हाला श्रीकृष्ण सांगतायत, की हे हे सुख तुमच्या दारी येते आणि याचा अनुभव तुम्हाला देणार आहेत. जे घडणं अपेक्षितही नव्हतं, विचारातही नव्हतं किंवा स्वप्नातही तुम्ही पाहिलं नसाल, असं सगळं तुमच्या आयुष्यात आता घडणार आहे. जगाची सफर तुम्ही करणार आहात. हा मेसेज तुमच्यासाठी इथे दिला जातोय. आणि हे सगळं नॅचरली होणार आहे. यासाठी तुम्हाला काय कारण एफर्ट का घ्यायला लागणार नाही आहेत? कारण तुम्ही तुमची जी कार्मिक सायकल आहे, अगदी प्रामाणिकपणे तुम्ही पूर्ण केलेली आहे. त्यापासून पळवाट काढली नाही. पळून गेला नाही, की हे माझ्याकडून होणार नाही. हे माझ्याबरोबर का झालं? कशासाठी झालं? यासाठी तुम्ही परमेश्वराला ना दोष दिला किंवा स्वतःला दोष दिला ना काय इतरांना दोष दिला. जे काही माझ्यासमोर आलेलं आहे, जे मला दिलंय, माझ्यासमोर आहे, काय मला करायला लावलंय, हे माझं प्रारब्ध आहे. म्हणून तुम्ही स्वीकारला, सगळ्या गोष्टी स्वीकारत तुम्ही पुढे गेला, माफ करत तुम्ही पुढे गेला. म्हणून सुखाचे तुमच्या दारी सुख येते आणि हेच सुख तुम्हाला अनुभवायचं आहे आता. खूप त्रास सहन केला, खूप गोष्टी अशा सहन केले, की ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय आपण काय म्हणतो समाधान माणसाला सगळ्या गोष्टी असल्या नसल्या तरी चालतात, पण समाधान हे खूप महत्त्वाचं असतं. तर यामध्ये तुम्हाला जिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तिथं तुम्हाला काहींनी गृहीत धरलं असेल, लोकांनी गृहीत धरलं, समाज असेल, फॅमिली असेल, मित्रमैत्रिणी असेल, कुठेही असेल, तुम्हाला गृहीत धरलं गेलं. तर हे गृहीत धरणं तुम्ही हे करतात श्रीकृष्ण. कारण तुम्हाला कोणीही गृहीत नाही धरू शकत. तुम्ही अशी पर्सनॅलिटी आहात, अशी व्यक्ती आहात, जी काहीतरी वेगळं घडवू शकते, काहीतरी वेगळं निर्माण करू शकते, निर्मिती करू शकते. असे आहात तुम्ही. आणि ही सगळी सृष्टीचे दाता जे आहेत श्रीकृष्ण, हेच तुम्हाला सांगतायत. जे सगळंच संचलित करतात. महासंचलनाचा एक एवढासा छोटूसा अगदी म्हणजे केसापेक्षा सुद्धा एवढंसं हे तुम्हाला त्यांनी काहीतरी हातात कार्यभार दिलेला आहे आणि तो तुम्ही छानपणे तो निभावत चाललाय. म्हणूनच श्रीकृष्ण तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडतायत आणि सुख तुमच्या दारात ते आणतायत. कारण त्याच्यासाठी तुम्ही तुमची कॅपॅबिलिटी हे तुम्ही सिद्ध केली आहे तुमच्या कर्मातून. म्हणूनच चांगले कर्म आपल्याला फळ देतात. आपल्याच कर्माची फळं आपल्याला मिळत असतात, ना की दुसऱ्याने केलेले. म्हणून श्रीकृष्ण सदैव सांगतात, की स्वतःवर प्रेम करा, स्वतःमधल्या चुका शोधा, ज्या काय आहेत त्याच्यावर काम करा. काय चुकतंय माझं? माझं काय चुकतंय? मला अजून अजून काय सुधारणा केली पाहिजे? किती मला लोकं गृहीत धरतात? माझ्या स्वभावाचा कोण गैरफायदा घेते किंवा काय होतंय? स्वतःला वेळ द्या, असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. तुम्ही तो स्वतःला वेळ द्या. असे काही ग्रुप्स आहेत, अशा काही ह्याच्यामध्ये तुम्ही एनर्जीमध्ये अडकलाय, की जिथं तुमचे विचार खूप पॉझिटिव्ह आहेत, खूप सकारात्मक आहेत. पण तिथल्या एनर्जीमुळे तिथं तुम्ही थांबले जाताय, तुम्ही स्टक होताय. तुमच्या विचारांना तिथं थांबवलं जातं. तर त्या सगळ्या वातावरणातून तुम्हाला शिफ्ट केलं जाते. हे आहे सुख म्हणजे काय? तुम्हाला जे आवडते ते करण्याची संधी श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत तुमच्यासाठी. सुख म्हणजे नक्की काय असतं? आपण बरेच वेळा असं म्हणतो बघा, की म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं? पैशात सुख आहे का? पैसा पाहिजे, उदरनिर्वाह, आयुष्य, सगळ्या नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, करायच्या आहेत. असंच फ्रीमध्ये फुकट तुम्हाला कोण देणार नाही. पैसा तर पाहिजे, पण तो पैसाही तुमच्याकडे येतोय. पण जी शिकण्याची गुणवत्ता आहे, आपल्यातल्या कला बाहेर काढणं आहे, त्या कलेपर्यंत पोहोचणं आहे, जे येणाऱ्या अपॉर्च्युनिटी काय आहेत, त्यासाठी तयार होणं आहे. त्यामुळे ते माइंड, बॉडी, सोल एकत्र अलाइन होणं गरजेचं आहे. काय येते माझ्याकडे हे कळणं महत्त्वाचं आहे. तर ते कळणं जे आहे ते काय असंच येत नाही. ते श्रीकृष्णाच्या आशीर्वादाशिवाय येणार नाही आहे. हो की नाही? किती रात्रंदिवस तुम्ही कष्ट करा, पण तुमच्याकडे काहीच येत नाही आहे. तर तिथं तुमची एनर्जी स्ट्रक होते. तुम्ही खूप कष्ट करता, राबताय पण होईल. पण इथं तुम्ही आत्ता येणारी अपॉर्च्युनिटी अशी आहे, की येणारा काळ असा आहे, की तुमच्या खूप कमी कष्टाची खूप सारा प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे. कारण का? कारण ते जे कष्ट आहे ते करण्याचं प्रामाणिक हेतू तुमचा आहे. तुमचा उद्देश खूप खरा असणार आहे. तुमचा उद्देश खूप खरा आहे. तुम्ही कार्मिक सायकलमध्ये खूप खरेपणाने वागलाय. आई-वडिलांची सेवा करणं असेल,
आईवडिलांची सेवा करणं असेल, वृद्ध घरातल्या लोकांची सेवा करणं असेल, मुलांना छान संस्कार करणं असेल किंवा तुम्ही तुमचा कार्यभार सगळं सांभाळून आपली फॅमिली असेल, आपली माणसं असेल, त्यांना दिलेला वेळ असेल आणि या सगळ्याच्या परे तुम्ही स्वतःला दिलेला वेळ असेल. कारण कार्मिक सायकलमध्ये हेच शिकवलं जातं, की तुम्ही स्वतःला वेळ द्या. जे माझं म्हणता ते खरंच तुमचं आहे का? हे तुम्हाला कार्मिक सायकलमध्ये दाखवलं गेलं. हे माझं म्हणताय, ते माझं म्हणताय, ते माझं म्हणताय, पण सगळे स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात. सगळेजण माझं कसं सेफ राहील किंवा मी कसं सेफ राहील, मला कसं मिळेल, माझं कसं चांगलं होईल याचा विचार करतात. तुम्हाला काय हवं याचा नाही विचार केला. तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे याचा नाही विचार करत. कारण कसं असते माहिती आहे का, ज्या वेळेला आपल्याला गरज असते तेव्हा आपल्या जवळ कोणी नसतं आणि या सगळ्याचा अनुभव तुम्ही कार्मिक सायकलमध्ये घेतला. म्हणून तुम्हाला कुणाला तोडून वाईट बोलून सगळ्या गोष्टी न करण्यापेक्षा तुम्ही स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा. काय तुमची क्वालिटी आहे, काय आहात तुम्ही, सुख म्हणजे नक्की काय असतं हे तुम्हाला श्रीकृष्ण दाखवतायत, सांगतायत ते तुम्हाला. आणि या सगळ्याचा तुम्हाला त्यांनी एक पिक्चर समोर आणून तुमच्या ठेवतायत. कारण तुम्हाला दाखवायचं आहे रिॲलिटी काय आहे. आत्ता खरी गरज आहे तुमच्या विचारांना वर काढायची, तुमच्या गुणांना वर काढायची आणि तुम्ही स्वतःला वेळ द्यायची. कारण तुमचा वेळ खूप अमूल्य आहे, मौल्यवान वेळ आहे आणि तो वेळ असा कुठासाठी कुठंही तुम्ही वेस्ट घालवू नका असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. कारण भरभरून तुमच्याकडे येते, ते स्वीकारायचं आहे तुम्हाला, ते स्वीकारायचं आहे. नको अशा ह्याच्या कंजस्टेड ह्याच्यामध्ये तुम्ही अडकून राहू नका की जिथं पाय ओढले जातात, जिथं तुम्हाला सपोर्ट केला जाईल वर जाण्यासाठी. हे यश, प्रसिद्धी, मान, सन्मान हे या तर सगळ्या गोष्टी आहेतच, पण याबरोबर आयुष्याचा एक नवीन दृष्टिकोन जो तुमचा आहे तो सुद्धा वाढवला जातोय. आणि सुख म्हणजे हेच सुख तुम्हाला दाखवलं जाते. तुमच्या मुलांच्या भविष्याची, भवितव्याची तुम्हाला असलेली काळजी, हे सुद्धा ह्या सगळ्या चक्रातून तुम्हाला बाहेर काढलं जाते. त्यासाठी तुम्हाला बॅलन्स होणं गरजेचं आहे. आणि इथं हाच मेसेज दिला जातोय बघा, मिरॅकल्स अगदी नॅचरली हे सगळं तुमच्या आयुष्यात घडायला लागणार आहे. आता हे कसं काय घडतंय हे आश्चर्य तुम्हाला वाटायला लागेल, की म्हणजे काही संकेत सुद्धा तुम्हाला दिले जातील, दिव्य संकेत दिले जातील, दिव्य दृष्टी तुम्हाला. जर तुम्ही थर्ड आयवर काम करत असाल तर तुम्हाला खूप छान अनुभव तुम्हाला येतील. आणि ह्या सगळ्याचा जो अनुभव आहे तो तुम्ही बरोबर घेऊन तुम्ही नवीन चॅप्टरमध्ये प्रवेश करायचा आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. थँक्यू सो मच. कारण तुम्ही सर्वांनी इतकं म्हणजे छान पद्धतीने ही रिडिंग ही तुमची एनर्जी असते, तुमची साथ असते, तुमचाच आशीर्वाद असतो, ब्लेसिंग्स असतात, म्हणून एवढी छान रिडिंग होत असते. तर कमेंट करा आत्तापर्यंतची रिडिंग ऐकली छान वाटली असेल तर. आणि श्रीकृष्ण तुमच्यासाठी म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं याचा खरा अर्थ तुम्हाला ते दाखवून देत आहे. काय आनंद असतो जर हार्ट चक्र ओपन झाला तर, काय आनंद असतो ध्यानाला बसल्यावर, गळगळ डोळ्यातून पाणी जातं आणि असं होतं की कितीतरी जन्माचं काहीतरी साठवून ठेवलेलं आहे आणि पूर्ण सगळं मोकळं झालंय. आता मी रिलॅक्स झाले. हे जे वाटणं आहे ना हे सुख आहे. श्रीकृष्ण सांगतायत हे सुख आहे आणि हे सुख ज्याने अनुभवलं की नाही तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. श्रीमंती, पैसा तुमच्याकडे गडगंज आहे, सगळं सुख संपत्ती सगळं आहे, पण तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर ती श्रीमंती नाही. जर तुम्ही अंथरुणावर पडला, गाढ झोप तुम्हाला लागली, दिवसभर कष्ट केला आणि जे अगदी चांगल्या उद्देशाने तुम्ही केला, एखाद्याला मदत केला, त्यात सुख आहे. आणि हे तुम्ही कार्मिक सायकलमध्ये केलंय, तेच तुम्ही ज्या वेळेला तुमच्याकडे येणार आहे त्यावेळी सुद्धा तुम्ही हेच करायचं आहे. तुम्हाला आर्थिक या तुमच्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये खूप होत्या कार्मिक सायकलमध्ये, पण हा अनुभव तुम्हाला दिला गेला. श्रीकृष्ण तुम्हाला हेच सांगतात की तुम्हाला अनुभव दिला गेला. हे नसण्यामुळं काय होतं आयुष्यात, खर्चावर नियंत्रण राखणं असेल, काही गोष्टी शिकवल्या गेल्या, खर्चावर नियंत्रण ठेवणं असेल किंवा आपल्याला बाबा शक्य आहे त्या गोष्टी करणं, ज्यामध्ये खूप म्हणजे दिखाव्याच्या दुनियेपासून लांब राहणं आणि जिथं खरंच आपल्या अपेक्षित जी वेळ कुठं खर्च केला पाहिजे ते कळणं असेल. म्हणजे कार्मिक सायकलमध्ये तुम्हाला सगळं दाखवलं. पैसा असेल, वेळ असेल, एनर्जी असेल, माणसं, हे सगळं तुम्हाला दाखवलं गेले. कोण साथ देतं, कोण नाही देत, हे सगळं दाखवलं गेले. मग हेच आत्ता येणारे हे सुख जे आहे, हे सुख तुम्हाला दाखवतात ना दत्तगुरु किंवा श्रीकृष्ण तुम्हाला जे दाखवत आहे, हे तुम्हाला आंतरिक सुख दाखवत आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं? साक्षात भगवंताचं होणारं दर्शन यासारखं सुख नाही. साक्षात भगवंतानं तुमच्यासाठी असून सोडून येणं
ह्यासारखं सुख नाही. साक्षात भगवंतानं तुमच्या डोक्यावर हात ठेवणं याच्यासारखं सुख नाही. मग सुख सुख म्हणजे काय शोधताय? याची देही याची डोळा मोक्ष मिळणं हे सुख आहे. मोहमायेच्या दोर्यातून स्वतःला अलिप्त करून स्वतःची दुनिया उभा करणं यासारखं सुख नाही. ही आहे खरी सुखाची व्याख्या. आणि हे तुम्हाला श्रीकृष्ण लवकरच दाखवतात. कारण तुम्ही खूप स्वतःला श्रेष्ठ बनवलंय. तुमच्या वाणीनं, तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्यातल्या आध्यात्मिक गुणांमुळं, तुमच्या आराध्यांच्या आशीर्वादानं तुम्ही स्वतःला कर्तृत्ववान बनवलंय. आणि यामध्ये साक्षात सर्व ह्याच्यातून तुम्हाला श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे. कारण श्रीकृष्ण काय आहे, जे ते सगळं काढतात बरं का तुमच्यातून. जेव्हा ते प्रवेश करतात किंवा तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होतात, ते सगळं दूर करतात जे तुम्हाला थांबवते. त्या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढतात खेचून. ते कारण जे तुम्ही सोडल्याशिवाय तुमची प्रगतीच नाही. तुमची प्रगती होणार आहे, तुम्ही खूप मोठं सगळं तुम्हाला हे होणार आहे. पण ते करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सोडाव्याही लागतील, त्याग करावा लागेल. कारण समर्पण म्हणजे श्रीकृष्ण, त्याग म्हणजे श्रीकृष्ण. तुम्ही त्याग करायची तुमच्यात धमक दाखवली तरच तुमच्यामध्ये सगळं येणार, तुमच्याकडे सगळं येणार. मग हे जे सुख आहे ना, हे अनुभवण्याची शक्ती तुम्हाला श्रीकृष्ण देतात. एकाच कार्डमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आशीर्वाद श्रीकृष्णाने दिला. म्हणून थँक्यू सो मच. आणि श्रीकृष्ण हा सुख म्हणजे नक्की काय असतं, यांच्यासारखं काय आहे, आले की नाही त्यांनी त्यांचं असं सोडलं तुमच्यासाठी. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, ही रिडिंग त्यांच्यापर्यंतच पोहोचेल ज्यांच्यावर श्रीकृष्णांचे आशीर्वाद आहेत. श्रीकृष्णांचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, श्रीकृष्णांचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, त्यांच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचेल. आणि म्हणूनच रिडिंग शेवटपर्यंत ऐका. तुमचे जवळ जे कोण आहे, ज्यांना खरंच बाबा गरज आहे, तिथपर्यंत रिडिंग ही पोचवा, जेणेकरून तुम्ही एक माध्यम बनू शकता, एक चांगलं काम करण्याचं, कार्य करण्याचं. हो ना. आणि श्रीकृष्ण काय म्हणतात, तुमची भक्ती जी आहे, सुख म्हणजे नक्की काय असतं, तुमच्या भक्तीपेक्षा काय श्रेष्ठ आहे. भक्ती हेच तुमचं सुख आहे. तुम्हाला समाधान कशात वाटते? 2 मिनिटं असू दे, 5 मिनिटं असू दे, देवासमोर बसलं, शांत बसलं, म्हणून डोळे बंद करून बसलं, ध्यानस्थ बसलं, झालं, समाधान वाटलं, दिवस सगळा फ्रेश जातो, मस्त जातो. ही एनर्जी आहे, ही खरी शक्ती आहे. ही भक्ती हीच तुमची खरी शक्ती आहे आणि हेच तुमचं सुख आहे. हे श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात. तुम्ही जगभर सगळ्या सुख शोधत फिरला तरी सुद्धा जे तुमच्या जवळ आहे ते तुम्हाला शोधायचंय. तुमच्या जवळच ते आहेत, तुमच्या जवळच सुख आहे. आणि आपण मात्र दारोदारी, गल्लोगल्ली, गावोगावी सगळीकडे सुख शोधत फिरतो की मला सुख कसं लागेल. पण सुख तर तुमच्या जवळच आहे, अंतरात्म्यात आहे, अंतरंगात. तुम्ही जिथं जाल ते तुमच्या बरोबर असणार आहे. तुम्ही जगभर फिरला ते तुमच्यावरच असणार आहे. बरेच वेळा आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे की नाही, काकीत कळसा आणि गावाला वळसा, की नाही. सुख आपण काकत घेऊन फिरतोय, सुख आपण आपल्या हृदयात घेऊन फिरतोय, आणि पण तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. आपण आपलं काय चाललेलं असतं, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, जगाचं काय चाललंय, पण स्वतःला आपण कधी ओळखतच नाहीये. तर श्रीकृष्ण तुमच्यासाठी आता ते दरवाजे उघडतात की तुम्ही स्वतःला ओळखावं. या जगापासून, या अशा नकारात्मक एनर्जीपासून ते तुम्हाला डिस्कनेक्ट करतायत, ते छाटतायत, कट करून टाकतायत सगळं. आपण म्हणतो की नाही, ज्या नकारात्मक विचाराला काही झालं ते कट 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 असं सांगतात बघा, तसं ते सगळं आपोआप सगळं ते कट करून टाकतायत श्रीकृष्ण. आणि मोक्षाच्या मार्गाकडे, ध्यानाच्या, समाधानाच्या आणि जिथं जो सेवेचा मार्ग आहे तिकडं तुम्हाला घेऊन चालले. सुख काय असते? सुख हेच असते. एखाद्या वृद्ध लोक आहेत, एखादी म्हातारी माणसं आहेत, त्यांच्या जवळ बसा, त्यांचा हात हातात घ्या, त्यांच्याशी बोला, गोड बोला, एखादा घास त्यांना खायला द्या, त्याची चौकशी करा. बघा, त्यांच्या डोळ्यात आपल्यासाठी पाणी येईल आणि आपल्याला आपलं सुद्धा हृदय भरून. अहो, याच्यासारखं काही सुख आहे? जर हे बोलताना डोळ्यात पाणी येते ना, ती व्यक्ती खरी आहे. ती व्यक्ती आयुष्यात खूप सारं सुख मिळवू शकते. आणि तीच खरं सुख आहे. सुख म्हणजे तुम्ही गादीवर पैसा पसरला आणि त्याच्यावर झोपला तर ते लागणारी झोप म्हणजे सुख नव्हे. खरं सुख अनुभवायचं असेल ना, एखाद्या खरंच वृद्ध लोकांजवळ जाऊन बसा, त्यांची चौकशी करा, त्यांचा हात हातात घ्या, द्या घासभर खायला. सुख तुमच्या दारात येऊन उभं राहील. जे तुम्हाला हवंय ना ते सगळं तुम्हाला मिळणार. पण तिथं सेवा तुम्ही केली पाहिजे. लक्ष्मी तुमच्याकडे तेव्हाच येते जर श्रीकृष्णांचं काम आहे सगळं कट करायचं, जे तुम्हाला थांबवते ते सगळं कट करायचं श्रीकृष्णांचं काम आहे. तर जे तुम्हाला उंच नेणार आहे ते करण्याचं काम महालक्ष्मींचं आहे. आणि या दोन्ही गोष्टी जर बॅलन्स असतील तर आयुष्यात सुख म्हणजे नक्की काय असतं हे विचारण्याचा प्रश्नच येणार नाही. लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद असेल तर.
तुमच्या फॅमिलीत सुख असेल, तुमच्या मुलांचं करिअर चांगलं होईल, तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला हवं आहे ते सगळं मिळेल. मिळेल की नाही? पण मग हे करण्यासाठी, हे अनुभवण्यासाठी आपण पण काहीतरी द्यायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे, वेळेचा केला पाहिजे, प्रेमाचा केला पाहिजे की नाही? माझ्यापासून हे राव गेलं म्हणून रडत बसून, मग रडत बसले की आयुष्यभर रडत बसायला लागेल. श्रीकृष्ण हात देतात, पण तुम्हाला डोळे उघडे ठेवून ती संधी हातात घ्यायची आहे. ते खेचतायत तुम्हाला गाळातून वर. फक्त तुम्ही वर उठण्याची तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे, असं श्रीकृष्ण सांगतायत. हे सुख म्हणजे तुम्हाला काय ते दाखवणार आहेत, ते दाखवतायत. फक्त उठण्याची जिद्द ठेवा मनामध्ये, उभारण्याची जिद्द ठेवा. सोडा ते सगळं की जिथं तुम्ही स्वतःला अडकवून ठेवले, माझं 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 काहीतरी म्हणून, काहीतरी गोष्टीमध्ये अडकून पडलाय जिथं तुमची ग्रोथच नाहीये. जिथं तुम्हाला खूप काम करायचं आहे, तुमच्या कामाला व्हॅल्यू आहे, तुम्हाला व्हॅल्यू आहे, तुमच्या वेळेला, सगळ्याची एक तुरतुंडी वेगळी आहे, तुमचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. तिथं तुम्हाला महालक्ष्मी घेऊन जात आहेत. महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे. का एवढे? आणि श्रीकृष्ण तुम्हाला हेच सांगतायत, ह्या ज्या रिडिंगमध्ये जेवढे गायडन्स तुम्हाला दिलेले आहेत, जेवढं तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे, ही रिडिंग असून नाही तर कोणत्याही माध्यमातून स्पिरिच्युअल जितके गायडन्स दिलेले आहेत त्यावर तुम्ही पुढं जा. एक एक धागा घेत पुढं जा, कारण तो धागा तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत तो धागा तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहे. सोडू नका, कारण हा धागा जर सोडला तर आयुष्याला अर्थ नाही. सुख म्हणजे नक्की काय हे जर दाखवायचं असेल तर हा धागा हातात घेतला पाहिजे, त्याचा डोर हातात धरला पाहिजे. तर हा डोर तुम्हाला शेवटच्या याच्यापर्यंत घेऊन जातो, अगदी सुरक्षित. त्रास होईल, थांबवलं जाईल, सगळं होईल, पण त्यातनं अगदी आपसूक हे बाहेर काढतात की नाही. आता तुझी शक्ती काय आहे, तुम्हाला ताकदवर बनवण्यासाठी ते काय आयुष्यात होतं ना त्रास किंवा त्याग त्याग म्हणतो आपण, ते सगळं होतं कशासाठी? कारण तुम्हाला उभं करण्यासाठी, तुमच्यातली शक्ती तुम्हाला ओळखायची असते, तुम्हाला जागं करण्यासाठी ते केलं जातं. मग एवढाच फक्त स्वतःसाठी विचार करा, थोडंसं स्वार्थी व्हा, स्वतःसाठी विचार करा, स्वतःवर प्रेम करा, असं श्रीकृष्ण सांगतात. सुख म्हणजे काय आहे? तू कर स्वतःवर प्रेम, करेल तुला सुख म्हणजे काय, नक्की काय असतं. जगभर शोधू नकोस, तुझ्या सुखाचा मान करीशील सगळा तू आहेस, असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात. का तुझं सुख तुझ्या जवळच आहे, तू जगभर शोधू नकोस, तुझ्यासाठी सगळं आम्ही नेणार आहे, सगळं अवेलेबल करणार, जे तुला हवं आहे ते. फक्त तू डोर कुठली पकडायची एवढं जागरूक राहणं महत्वाचं आहे, जागर राहणं महत्वाचं. स्वतःची फॅमिली असेल, तुमची माणसं असतील, नाती असतील, मी तुम्हाला हेच सांगितलं, गुंतून पडू नका. कर्तव्य सगळ्यांनाच करायचे, पण गुंतून पडू नका. ते असल्याशिवाय माझं होणार नाही, मी असल्याशिवाय त्यांचं होणार नाही. या जगात कुणी वाचून कुणाचं काहीही राहत नाही. एखादं मूल जन्माला आलं आणि त्याला कोण नाही आहे तर कोणतरी त्याला सांभाळतच, होय की नाही? आणि तिथंच ते परमेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे. ते स्वतःचं आसन सोडून येतात त्या लेकराला सांभाळायला. अशी कोणतरी असं ही तयारी करून ठेवतात की त्या लेकराला सांभाळलं गेलं पाहिजे, हे की नाही? जगात असं कोणीही नाही आहे, कारण सगळे दगडाचं काळच असणारे नाही आहेत. मोठं हृदय हे करणारी माणसं सुद्धा आहे, जी देवातनं साक्षात देवानं त्यांच्या रूपाने जन्म घेतलेला आहे. अशी लोक आहेत जी खरंच मदतीला धावून येतात, आणि त्यामध्ये तुम्ही एक आहात, असं साक्षात श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात की त्यामध्ये तुम्ही आहात. किती मोठा मेसेज आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, रिडिंग शेवटपर्यंत ऐका, कारण त्यातूनच तुमच्यासाठी महत्त्वाचा मेसेज दिला जाणार आहे. त्यामध्ये तुम्ही एक आहात, जिथं परमेश्वराने तुमच्या रूपाने जन्म घेतलाय, सेवा करण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी, समाजाला एक नवीन हे दृष्टी देण्यासाठी घेतलेलं आहे. तर ते कार्य, ते सगळं तुम्ही सांभाळा. माझ्या हातून काय गेलं यापेक्षा मला काय मिळालं यामध्ये धन्यता माना, असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात. आणि इतका छान आणि इतका मस्त मेसेज मिळालाय. आणि कार्ड्स किती काढले, कार्ड्स किती काढले सांगा? फक्त 2 कार्ड्स काढलेत, फक्त 2च कार्ड काढलेत, लक्षात घ्या. आणि एक पहिलं कार्ड आहे एक्सपेक्ट मिराकल्स, आणि दुसरं कार्ड आहे श्रीकृष्णांचं. आणि रिडिंग काय आहे? श्रीकृष्ण तुम्हाला सुख म्हणजे नक्की काय असतं हे श्रीकृष्ण तुम्हाला दाखवत आहेत. आणि ह्या रिडिंगमधून सगळं तुम्हाला दाखवलं. बघा मिरॅकल्स कसे होतात. फक्त सोडायला शिका. सोडा आणि स्वीकारा, 2 गोष्टी आहेत. ह्याच आपल्या आयुष्याचं खरं सार आहे. गुंतून पडू नका, याने मला का नाही बघितलं, याने मला का नाही सांभाळलं, त्याने मला का नाही दिलं. तुम्हाला जे श्रीकृष्ण देत आहेत ते घेण्यासाठी ओंजळ रिकामी करा, हृदय रिकामं करा.
असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. कारण एवढ्याशा अपेक्षेसाठी तुम्ही एवढं खूप सारं तुम्ही मिस करणार आहात. असं करू नका, असं तुम्हाला श्रीकृष्ण सांगतात. कारण खरं सुख, खऱ्या सुखाची व्याख्या आणि प्रेम ह्या सगळं तुम्हाला भरभरून ते देणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला तयार आहे. ओके. थँक यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं. आणि ही रीडिंग मला तरी म्हणजे मला भारावून सोडणारी अशी रीडिंग होती. आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा रीडिंग कशी वाटली. पुन्हा आपण अशा छान छान रीडिंग घेऊन यायच्या आहेत. तुमचे काय विषय असतील तरीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की या विषयावर तुम्ही रीडिंग करा. तर त्यावर सुद्धा आपण रीडिंग करू नक्की. आणि पुन्हा भेटायचं अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीकृष्ण.